तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1 ऑगस्ट 2026 रोजी हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता काय दिलेलं आहे ते पहा, की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 5 मे 2026 अनुसार विविध नवीन संवर्गाचे मागणीपत्र कार्यालयास प्राप्त होत आहेत. इथं स्पष्ट आहे पहा, की 5 मे 2026च्या जी आर मध्ये ज्या ज्या विभागातील पदांचा समावेश आहे त्याच यांचा या ठिकाणी ग्रुप सी मध्ये समावेश होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये समाविष्ट नाही, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट 28 ते 73 मध्ये शासन सेवेतील गट ब अ राजपत्रित गट क संवर्गातील पदभरतीकरिता सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी प्रशासकीय आणि विशिष्ट तांत्रिक स्वरूपाची शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी तांत्रिक असे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने प्रशासकीय व तांत्रिक पदभरतीकरिता महाराष्ट्र गट सेवा संयुक्त परीक्षेच्या विद्यमान परीक्षा योजनेमध्ये बदल करणे आवश्यक ठरते. सदर बदलांच्या अनुषंगाने शासन सेवेतील गट क संवर्गाची परीक्षा पद्धती खालील प्रमाणे राहील. आता कशी असणार आहे ते समजून घ्या, मी व्यवस्थित समजून देतो तुम्हाला. की परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय व तांत्रिक संवर्गाकरिता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे या सगळ्यांसाठी पूर्व परीक्षा एकच असणार आहे. तांत्रिक संवर्ग असेल किंवा प्रशासकीय संवर्ग असेल. आता प्रशासकीय संवर्ग म्हणजे कोणता? तर आपले जे लिपिक आहे, तलाठी आहे, टॅक्स असिस्टंट आहे, हे उद्योग निरीक्षक आहे, हे प्रशासकीय याच्यामध्ये येतात. आणि तांत्रिक मध्ये कोणतं आहे? ते आरटीओचं जे पद आता यावेळेस आलेलं आहे ते. त्याच्यानंतर मत्स्य विभागाचं एक पद त्यांनी नव्यानं ऍड केलेलं आहे ते तांत्रिक घटकामध्ये येतात. त्याच्या पुढे पहा, सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे काय? तर तलाठी असेल, त्याच्यानंतर तुमचं तलाठी आहे, लिपिक आहे, त्यानंतर अजून कोणतं पद आहे पहा, तलाठी, लिपिक, टॅक्स असिस्टंट आहे, उद्योग निरीक्षक आहे, यांच्यासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल या सगळ्यांसाठी. आणि मग मुख्य परीक्षेला फॉर्म भरताना परत एकदा फॉर्म भरावा लागतो मुख्य परीक्षेचा. तेव्हा तुम्हाला पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. 1 नंबरला तलाठी आहे, 2 नंबरला लिपिक आहे, 3 नंबरला टॅक्स असिस्टंट आहे, उद्योग असा पसंतीक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला ती पदं मिळत जातील. त्यांनी त्याच्या पुढे पहा, तांत्रिक संवर्गासाठी म्हणजे जे मत्स्य विभाग आहे किंवा आरटीओ मधल्या जागा आहेत, असे जे तांत्रिक संवर्ग आहेत, त्याच्यानंतर त्यांनी स्वच्छता निरीक्षक सुद्धा तांत्रिक पद सर्टिफिकेट तरी ऍड केले, नवीन पद जरी आले नसले तरी. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गासाठी त्या त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गांची एकच सेवा याप्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे जे तांत्रिक घटक आहेत ना, त्यांची वेगवेगळी मुख्य परीक्षा होईल. पण समजा समान तांत्रिक घटक असतील तर त्यांची एकच परीक्षा होईल. पण आता मत्स्य विभागाची मुख्य परीक्षा वेगळी होईल, आरटीओची मुख्य परीक्षा वेगळी होईल. आता पूर्व परीक्षेचा निकाल कसा लावला जाणार आहे? तर पूर्व परीक्षेतील प्रशासकीय संवर्गाचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. जो मी सांगितलं, प्रशासकीय संवर्ग म्हणजे लिपिक, तलाठी, टॅक्स असिस्टंट, उद्योग निरीक्षक यांचा कट ऑफ एकच लागणार आहे. आणि जे तांत्रिक घटक आहेत त्याचा संवर्गनिहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आरटीओ विभागामधलं जे पद आहे त्याचा वेगळा कट ऑफ लागेल, मत्स्य विभागाचा कट ऑफ वेगळा लागेल. क्लिअर झाले? आता मुख्य परीक्षेचा निकाल कसा लागेल? तर मुख्य परीक्षेचा निकाल संवर्ग किंवा सेवानिहाय प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे संवर्गानुसार मुख्य परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. आता हे झालं महत्वाचं. आता बाकीचं काही मी तुम्हाला वाचून दाखवत नाही. त्याच्या खाली पहा, उद्योग म्हणजे इथं काय दिलेलं आहे त्यांनी, सद्यस्थितीत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समाविष्ट संवर्गाकरिता पूर्व व मुख्य परीक्षा खालील प्रमाणे आयोजित करण्यात येईल. त्याच्यामध्ये पहा, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, विविध नियुक्ती प्राधिकारी निहाय लिपिक तंत्रलेखक, विविध नियुक्त प्राधिकारी निहाय ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क, सहाय्यक अधीक्षक गट क, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क, असे जे 10 पद आहेत, या सर्वांकरिता सर्व संवर्गाकरिता एकच पूर्व परीक्षा असेल. आता हे झालं पूर्व परीक्षा सगळ्यांची एकच आहे. मुख्य परीक्षा कशी असणार आहे?
तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क वरून उर्वरित सर्व सवड्याकरता एकच मुख्य परीक्षा असेल. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा, की या ठिकाणी जे वरचे 8 पद आहेत, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, विमा नियुक्त प्राधिकारी निहाय लिपिक तंत्रलेखक तलाठी आणि ते वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल या सगळ्यांची एकच मुख्य परीक्षा होणार आहे. आणि सहाय्यक अधीक्षकची सुद्धा एकच मुख्य परीक्षा असणार आहे. पण सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकची स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीची सुद्धा स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. तर मला वाटतं आता तुम्हाला स्पष्ट झालेलं आहे की पूर्व परीक्षा कशी होणार, मुख्य परीक्षा कशी होणार, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून दिलेल्या आहेत.